मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानामध्ये आम्हाला सोलर सिस्टीम बसवून दिली आहे, त्याच्यानंतर कॅमेरे बसवून दिले, त्याच्यानंतर अंगणवाडी डिजिटल बनवून दिली. नमस्कार, मी गौरी सुनील जाधव. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजदेरवाडी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक असे आहे. माझ्या शाळेत प्रत्येक शनिवारी दप्तर मुक्त असते व परसबाग आणि रूम टू रीड इथे आम्ही वाचण्यासाठी येतो व विविध खेळ घेतो. शाळेत आम्ही परसबाग केला आहे. तिथे विविध झाडे लावले आहेत. फुल झाडे, फळ झाडे व इतर भाजीपाला लावलेला आहे. तिथे आम्ही काम पण करतो. आणि डिजिटल मध्ये आता नवीन कॅम्प्युटर, टीव्ही, प्रोजेक्टर व नवीन साहित्य आले आहे. आम्ही दररोज 1 तास वाचनालयात येतो व विविध पुस्तक वाचतो. तसंच गोष्टींचे इतर पुस्तके वाचतो व इथे आल्यावर गट मांडून वाचतो. आमच्या ग्रामपंचायततर्फे मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत आम्हाला पूर्ण ही आरोग्य सुविधा केंद्रामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असल्यामुळे, त्याचप्रमाणे सोलरची पण लाईट उपलब्ध करून दिलेली असल्यामुळे आम्हाला इथे लाभार्थ्यांना सर्व सुविधा देता येतील. नमस्कार मंडळी, मी आर्या नवले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत गाव बोलतंय या पॉडकास्टच्या नवीन भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण नाशिक जिल्हा तालुका चांदवड येथील राजदेरवाडी आज आपण इथे आलो आहोत. तर आज आपण सरपंच साहेब, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार साहेब, आपली ओळख? मी संतोष शांडगे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत राजदेरवाडी. नमस्कार, मी मनोज शिंदे, उपसरपंच राजदेरवाडी. नमस्कार, मी सिद्धार्थ यशवंते, सरपंच ग्रामपंचायत राजदेरवाडी. सर, तुमच्या मते सुशासनयुक्त पंचायत म्हणजे काय? सुशासनयुक्त पंचायत म्हणजे जे आपण ग्रामपंचायतीमार्फत 1 ते 7 दाखले, G2C सेवा, B2C सेवा या ग्रामपंचायतीमार्फत आपण ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर जे दाखले तयार होतात ते दाखले आपण ग्रामस्थांना ऑनलाईन पद्धतीने हे वाटप करत असतो. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीने जे सार्वजनिक ठिकाणं आहेत, जे महत्त्वाची ठिकाणे, या ठिकाणी CCTV कॅमेरे लावून जे जो एरिया आहे तो CCTV सर्व्हिलन्सखाली आणलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीने एक आपलं प्रशिक्षण हॉल तयार केलेला आहे.
तिथे आपण ग्रामस्थांच्या मिटिंग असेल, बचत गटाच्या मिटिंग असेल, यासारखी ज्या मिटिंग आहे त्या आपल्या ग्रामपंचायतीच्या हॉलवर आपण घेत असतो. तिथून आपल्या ग्रामपंचायतीला जे सुसज्ज इमारत तयार केलेली आहे तिथे आपण ग्रामपंचायतीला आपली सरकार सेवा केंद्र केलेलं आहे. या सेवा केंद्रामार्फत आपण सर्व सुविधा या देत असतो. तुमच्या गावातील या अभियानाअंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अंतर्गत नाविन्यपूर्ण कोणते कोणते उपक्रम राबवले गेले? समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आमच्या गावामध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आज गावामध्ये ग्रामपंचायतीचे स्वमालकीचे आरोग्य सुविधा केंद्र सुरू केले असून त्यामधील गावातील नागरिकांना प्राथमिक स्वरूपाच्या आरोग्याच्या दृष्टीने असलेल्या सर्व प्रकारचे उपचार इथे केले जातात. त्यानंतर गावातील शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली असून त्यामध्ये मुलं अभ्यास करतात. त्यानंतर गावामध्ये प्रत्येक रविवारी आम्ही उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास व करिअर मार्गदर्शन संदर्भात वर्ग घेतला जातो. त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे वक्ते येऊन त्यांना मार्गदर्शन करतात. त्यानंतर आज आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सौंदर्य लाभले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्या दृष्टीने बचत गटाच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये सेंद्रिय खताची निर्मिती करून तसेच खव्याची निर्मिती करून बचत गटामार्फत त्याचं विपणन करतो. त्यामुळे बचत गटातील महिलांना रोजगार मिळून चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्यांच्यामध्ये वाढ झाली आहे. खूप खूप आभारी साहेब, तुम्ही तुमच्या गावाबद्दल इतकं छान आम्हाला सांगितलं त्यासाठी धन्यवाद.